हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आता सकाळचे वाजले असतील बहुतेक 6:45 वाजले असतील, कारण सकाळचं 5:45ला मी उठले होते. त्याच्यानंतर झाडू वगैरे, बाहेर झाडांना पाणी वगैरे दिलेलं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये ना ते शेअर केलं होतं मी तुमच्यासोबत, त्याच्यामुळे आज ती काय रुटीन नाही. आज त्याच्यामुळे नंतरचं स्वयंपाक वगैरे ते रुटीन मी शेअर करणार आहे. तर आज स्वयंपाकामध्ये बनवणार आहे भोपळा असतो ना आपला, भोपळ्याची भाजी, त्याच्यानंतर थोडीशी फ्राय भाजी बटाट्याची टिफिनसाठी, आणि त्याच्यानंतर थोडासा रस्सा बनवणार आहे, अगदी 2 वाटी. असं आज जेवणाचा मेनू ठरवून ठेवलेला आहे. जेवणाचा मेनू वगैरे आहे ना मी रात्रीच ठरवून ठेवत असते, म्हणजे आपल्याला उद्या सकाळी टेन्शन होत नाही की आपल्याला नेमकं काय बनवायचं आहे. एवढं पदार्थ तर आपल्याला बनवायचे असते. तर तुम्हाला सांगते, 2-3 भाज्या बनवायच्या असल्या ना तर थोडं कन्फ्युजन होतं की काय काय बनवावं काय काय नाही, कारण तीच भाजी रिपीट पण कोण खात नाही. तर मग टिफिनसाठी तर रोज सुकी भाजी लागते आणि रस्सा भाजी तर कन्फर्म लागते. मग आता करणार काय, तर त्यासाठी नियोजन करून रात्री मी ठेवत असते आणि सकाळी तशा भाज्या बनवत असते. तर ते सगळं झालं, पण अजून फरशी वगैरे पुसून घ्यायची. आणि जी काल का परवा दिवशी किराणा वगैरे आणलाय ना, तर तो किराणा पण भरून घ्यायचा आहे. तर तसाच ठेवलाय का माहिती का, कारण डबे खराब झालेत. पहिले डबे घासून घेणार आहे आणि डबे घासल्यानंतर मग किराणा भरणार आहे. बघू आज नाही तर उद्या बहुतेक ते करेल मी. तर त्याच्यानंतर आज मला दुसरी एक्स्ट्रा कामं काढली होती मी, त्याच्यामुळे ते आज होणार नाही मला वाटते. तर त्याच्यानंतर आणखी एक सांगायचं आहे बघा. एक ताई आहेत, त्यांचं काय, मला त्यांचं आयडीचं नाव काय आठवत नाही. तर त्या ताई मला ना कमेंटमध्ये ऋतुजा ताई म्हणते. तर माझं नाव ना, मला एवढं सांगायचं आहे, ऋतुजा माझं नाव नाही, माझं नाव सोनाली आहे. तर तुम्ही सोनाली म्हणू शकता तुम्ही. ऋतुराज ही माझ्या मुलाचं नाव आहे. मुलगा आहे ना, त्याचं नाव ऋतुराज आहे. आणि त्याच्या नावानं ते चॅनल काढलेलं होतं सुरुवातीला. तर ते चॅनलचं नाव नंतर चेंज केलं तर, पण ते काही अजून झालेलं नाही अजून नाव चेंज, कारण मी त्याला एक 8-15 दिवस काहीतरी प्रोसिजरला करावी लागते. त्याच्यानंतर ते आयडीचं नाव वगैरे म्हणजे चॅनलचं नाव वगैरे चेंज होत आहे. तर असो. तर आता इथं माझं चाललं होतं बघा. आता मला बनवायची होती बटाट्याची भाजी टिफिनसाठी. तर काय केलेलं आहे, पॅनमध्ये टाकलेलं आहे मोहरी, त्याच्यानंतर टाकलेला आहे कांदा, आणि कांदा लालसर असा तळून घेतलेला आहे. आणि कांदा लालसर तळून झाला की त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे अगोदर कांदा तळण्यासाठी. त्याच्यानंतर हिरवी मिरची थोडीशी टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर बटाटा आहे ना, स्वच्छ धुवून मिठामध्ये थोडा वेळ ठेवला होता, म्हणजे पांढरा राहतोय आणि चव पण येते. तर बटाटा भाजीला ना मीठ थोडं जास्त लागते बघा. काय होते माहिती का, नॉर्मल आपण ज्या भाज्या बनवतो ना त्यापेक्षा बटाट्याच्या भाजीला थोडं नाकळत, म्हणजे थोडंसं बऱ्यापैकी मीठ जास्त लागते, तर त्या भाजीला टेस्ट छान येते. आणि त्याच्यानंतर मग टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, आणि घरचं काळं तिखट टाकलेलं आहे. तर टिफिनसाठी म्हणलं ना भाजी, आमच्या पोरांना एवढं जास्त असं तिखट काय आवडत नाही. तर अशा टिफिनच्या भाजीना एकदम असं थोडं नॉर्मल तिखटच असतात, जास्त नाही. तर त्याच्यानंतर आणि आता सध्या काय माहिती का, उन्हाळा पण चालू आहे, त्याच्यामुळे जरा कमी तिखट बनवते. तर शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून घेतलेला आहे. आणि चांगलं फक्त तेलामध्ये फ्राय केली ना भाजी छान लागते. आपलं ते नसतात का फ्राईड बटाटा, तशापैकी टेस्ट लागते, छान लागते एकदम. आणि सगळ्यांनाच थोडं थोडं बनवून घेतले, म्हणून भरपूर बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे फ्रायमध्ये. कारण पूर्वाचा टिफिन, ऋतूचा टिफिन, परत मला घरामध्ये भाजी जेवणासाठी होऊन जाईल म्हणलं. आता ही जी भाजी आहे ना, ती मी ह्यांच्या टिफिनसाठी बनवते, याच्या पप्पाच्या टिफिनसाठी. तर याच्या पप्पाला ना टिफिनमध्ये आज दिलेलं आहे मी ही भाजी, आपली भोपळा असतो ना ती भाजी. कारण आमच्यात कसं आहे, सकाळी एक भाजी बनवावी लागते टिफिनसाठी, तर ही एकदम सकाळी बनवलेली भाजी आहे. आणि नंतर आत्ता जी भाजी तुम्ही बनवली ना बटाट्याची, बघितली ना, तर ती बटाट्याची भाजी पोरांना टिफिनसाठी बनवली. तर ह्या भाजीसाठी ना मी काय काय केलं ते सांगते तुम्हाला. ह्या भाजीमध्ये पहिले तर मटकीची डाळ भिजवून घेतलेली होती, लसूण ठेचून घेतलेला होता. तर कढईमध्ये लसूण घातला, मटकीची डाळ घातलेली आहे, त्याच्यानंतर भोपळा टाकलेला आहे, थोडासा हळद मीठ टाकून ती भाजी बनवून त्याला वाफ देऊन काढलेली आहे साईडला. आणि इथं आता ना मी बनवत आहे बघा वांग्याचा रस्सा. तर वांग्याच्या रस्स्यासाठी ना एक 2-3 वाटीचा रस्सा बनवायचा होता. तर त्या रस्स्यासाठी ना मस्त असा कांदा टाकून घेतलेला आहे, तेलामध्ये छान असा लालसर तळून घेतलेला आहे, सोनेरी कलर येस्तूर. आणि एकदा छान असा कलर आला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं, म्हणजे काय होते, टेस्ट छान येते. त्याच्यानंतर
आणि जास्त पण कांदा तळला ना तर करपट करपट अशी भाजी होते, एकदम अशी व्यवस्थित लागत नाही खाताना. आणि थोडंसं मीठ टाकून त्याच्यात वांगी टाकून टाकलेले आहेत, आणि वांगी पण तेलामध्ये कधी पण तळून घेते मी. त्याच्यानंतर टाकलेलं आहे घरचं काळं तिखट, आणि जो काय आपला मसाला आहे ना तो मी याच्यामध्येच मिक्स करून ठेवते, आणि थोडीशी धना पावडर घातलेली आहे. तर हे सगळं ना व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि तेलामध्ये जरा चरचर असं होस तर तळून घेतलेलं आहे. तर हा मसाला वगैरे ते व्यवस्थित तळून झाला की लगेच त्यात 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतला, कारण शेंगदाण्याचा कूट ना पातळ रस्सा भाजी किंवा आपण आमटी म्हणतो ना, तर आमटीमध्ये वगैरे जास्त कधी शेंगदाण्याचा कूट वापरायचा नाही. तुम्ही किंचित असं खोबरं वापरलं तरी चालतंय बघा, खोबऱ्याने एक छान टेस्ट येते. पण जास्त करून ना हे टाकायचं नाही, शेंगदाण्याचा कूट टाकला ना तर सगळ्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा जास्त कूट असं टेस्ट लागत नाही. असं गावरान पद्धतीने कधी कधी भाजी छान लागते, छान होते. तर आता बघा इथंपर्यंत सकाळचं किचनमधलं सगळं आवरलं होतं. 2-3 भाज्या झालेल्या होत्या, चपात्या वगैरे झालेल्या होत्या. पण चपात्या वगैरे बनवलेल्या मी काय व्हिडिओमध्ये घेत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि वेगळा, म्हणजे एवढं पण असं कंटेंट काय चांगला म्हणजे एवढं अधूनमधून ठीक आहे, पण सारखं काय मी ते टाकत नाही. तर त्याच्यानंतर सगळं किचनमधलं वगैरे क्लीन केलेलं आहे, किचन स्वच्छ केलं. स्वयंपाक झाला ना, किचन स्वच्छ झालं ना तर मग छान वाटते बघा. मग त्याच्यानंतर थोडीशी भांडी होती ती पण घासून वगैरे घेतली, आणि त्याच्यानंतर म्हणलं आता अजून एकदा घरामध्ये झाडू मारला ना तर मग संध्याकाळीपर्यंत काय उद्या सकाळपर्यंत सुद्धा घर घाण होत नाही. पण 5 वाजता उगं नियमासाठी झाडू मारते मी. आता स्वच्छ ना सकाळी एकदा झाडू मारला, आता हे दुसऱ्यांदा झाडू आहे. तर आता झाडू वगैरे मारून घेते. पण काय आहे माहिती आहे का, इथं धुळीचं लय प्रमाण आहे ना, तर त्याच्यामुळं मी सोप्याला कवर बसवते, पण कधी मध्ये ते धुवायला पण काढते आधीमध्ये. तर मग ते तसेच ठेवून दिलेत, कारण मला ना सोप्याचा हा मरून कलरच आवडतोय, त्यामुळे ते कवरच मी घालेना गेले त्याला. असं होते ना आपलं कधी कधी, की आपण चॉईसने घेतलेलं असते आणि त्याच्यानंतर मग म्हणलं आता खराब होते म्हणून आपण दुसरा कलर, म्हणजे त्याच्यावर दुसऱ्या कलरचा कवर घालणार. तर म्हणलं जाऊ द्या, एखाद्या वेळेस लेच खराब झालं तर मग ती मशीन वगैरे आण नाही का सोफा क्लीन करायची, ती आणता येईल. नाही तर मग कवर्स डायरेक्ट चेंज करायचा आणि चांगल्या कलरमध्ये घेऊन टाकायचा. तर मग तिथलं सगळं आवरून घेतलं होतं. पण इथं सकाळी पूर्ण स्वच्छ आहे बघा, एवढं काही घाण नाही. तरी पण म्हणलं आता आतलं झाडू मारलायच तर होताच, हातात झाडू तर इथं पण मारून घेते. तर आता हे सगळं झालं ना तर मग थोडंसं पुढं काय जी काय काम आहेत ना ती पण करून घ्यायची आहेत मला. तर पण इथं काय झालंय आता, सकाळी एकदा फरशी पुसली ना त्यामुळे एवढी धूळ काय वाटत नाही. आता कसं होतं, पहिले एक चिमणीचा घरटं होतं, तर चिमणीचं घरटं होतं म्हणून जास्त घाण व्हायचं पार्किंगमध्ये. चिमण्या घाण करायच्या किंवा ते घरट्यातनं असं ती नसते का त्याचं पाला वगैरे, सगळी कामं वगैरे आवडलेली होती. काही होत नाही. आता पुढं मला ना वगैरे पुसून घेतलेली आहे. आता खूप कंटाळा आलेला आहे. आता याच्या पुढं ना म्हणजे आता जेवण वगैरे करणार, आणि जेवण वगैरे झालं की मग व्हिडिओचे एडिटिंग, थंबनेल, व्हिडिओ बनवणं, ते सगळं कट वगैरे करायचं, व्हिडिओ प्रॉपर बनवून ठेवणं, ह्यात एक अर्धा पाऊण तास म्हणण्यापेक्षा 1 तास कंप्लीट जाते. आणि त्याच्यानंतर मग आराम वगैरे करायचा आहे. त्याच्यानंतर परत 4ची कामं चालू होते. तर आता व्हिडिओचा इथंच एंड करते. जर हा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता जर आवडला तर. आणि त्याच्यानंतर जर चॅनेलवर नवीन असाल ना तर तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर मग घंटीचं एक बटन असते, ती पण दाबा, म्हणजेच माझे सगळे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील ना तर ते तुम्हाला चॅनेलवर येऊन जातील. तर इथंच आता व्हिडिओचा एंड करते, आणि नंतर आता परत आराम वगैरे करते, आणि मग भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.